नमस्कार मित्रांनो, भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 15 जिल्ह्यातील दुष्काळी अनुदानासंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून 15 जिल्ह्यामध्ये दुष्काळ घोषित केलेला होता आणि केंद्रीय पथकाच्या माध्यमातून या सर्व 15 जिल्ह्यामध्ये पाहणी केली असता केंद्रीय पथकाच्या माध्यमातून सुद्धा 15 जिल्ह्यामध्ये दुष्काळ असल्याची कबुली केली। त्याबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून मग अखेर 15 जिल्ह्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ जाहीर करून दुष्काळी अनुदान वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, 15 जिल्ह्यातील कोणते तालुके आहेत, कोणत्या तालुक्यामध्ये दुष्काळी अनुदान वाटप सुरू आहे, याचबरोबर त्या 15 जिल्ह्याच्या व्यतिरिक्त इतर जिल्ह्यांमध्ये अनुदान भेटणार का, हे दुष्काळी अनुदान भेटणार तर कधी भेटणार, हेक्टरी किती रुपये भेटणार, याच्या व्यतिरिक्त आपण संपूर्ण अपडेट आपण या दुष्काळी अनुदानासह आपण राज्यातील सगळ्या जिल्ह्यातील बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका आणि याच नावानं फेसबुकला सुद्धा आमचं फेसबुक पेज आहे कृषी कल्याण नावानं। फेसबुकवर जा, कृषी कल्याण नाव सर्च करा, तिथे सुद्धा आम्हाला फॉलो करायला विसरू नका। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर तालुका दुष्काळी अनुदानासाठी पात्र केलेला आहे, ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील 1,02,515 शेतकरी, सोयगाव तालुक्यातील 33,818 शेतकरी, जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील 1,09,680, जालना तालुक्यातील 91,492, अंबड 97,728, मंठा 58,848, बदनापूर 49,510, बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील 33,529, धारूर तालुक्यातील 43,304, अंबेजोगाई तालुक्यातील 72,170, लातूर जिल्ह्यातील लातूर तालुक्यातील 48,017 शेतकरी, धाराशिव तालुक्यातील वाशी तालुक्यातील 37,933 शेतकरी, धाराशिव तालुक्यातील 92,129 शेतकरी, लोहारा तालुक्यातील 34,197 शेतकरी, याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील 1,01,912 शेतकरी, सिन्नर तालुक्यातील 85,865 शेतकरी, येवला तालुक्यातील 63,898 शेतकरी आणि एकूण 2,51,675 शेतकऱ्यांना 248 कोटी रुपये हे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान म्हणून वाटप सुरू झालेलं आहे। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील 64,492 शेतकरी, नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील 51,258 शेतकऱ्यांना हे अनुदान प्राप्त झालेलं आहे किंवा वाटप सुरू आहे। याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील 84,471 शेतकरी पात्र केलेले आहेत। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा तालुक्यातील 55,844 शेतकरी पात्र आहेत। लोणार तालुक्यातील 70,084 शेतकरी आणि एकूण बुलढाणा जिल्ह्यातील 1,25,928 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे पुणे आणि पुणे जिल्ह्यातील पुरंदर सासवड तालुक्यातील 56,360 शेतकरी, बारामती 45,461, शिरूर घोडनदी 55,167, दौंड तालुका 62,711, इंदापूर 29,778 आणि एकूण 2,49,484 शेतकरी पुणे जिल्ह्यातील शेतकरी पात्र केलेले आहेत। सोलापूर जिल्ह्यातील एकूण 5,49,849 शेतकरी पात्र आहेत। या शेतकऱ्यांना 689 कोटी रुपये दुष्काळी अनुदान मंजूर केलेलं आहे, ज्यामध्ये बार्शी तालुक्यातील 41,963 शेतकरी, माळशिरस 1,23,980, सांगोला 1,19,342, करमाळा 1,09,913, माढा 1,24,651 आणि एकूण 689 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत। सातारा जिल्हा वाई तालुक्यातील 81,456 शेतकरी, खंडाळा 38,936 आणि एकूण सातारा जिल्ह्यातील 1,20,392 शेतकरी दुष्काळी अनुदानासाठी पात्र केलेले आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील 17,344, गडहिंग्लज 16,713 शेतकरी, सांगली जिल्हा शिराळा तालुक्यातील 35,227 शेतकरी, कडेगाव 17,021, खानापूर विटा 14,455 आणि मिरज 9,470 आणि एकूण 76,140 शेतकरी दुष्काळी अनुदानासाठी पात्र केलेले आहेत। पुणे विभागातील एकूण पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि सांगली या पाच जिल्ह्यातील या पुणे विभागातील 9,99,922 शेतकऱ्यांना 932 कोटी 17 लाख रुपयाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळी अनुदान म्हणून मंजूर केलेला आहे आणि एकूण या 15 जिल्ह्यातील 22,34,934 शेतकऱ्यांना 2,443 कोटी 22,71,000 रुपयाचं अनुदान मंजूर केलेलं आहे। प्रति शेतकरी 25,500 रुपये कमीत कमी हे अनुदान त्यांच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, असं एकंदरीत राज्य सरकारच्या माध्यमातून या 15 जिल्ह्यामध्ये जवळपास 40 तालुक्यातील शेतकऱ्यांना 2,443 कोटी रुपयांचं अनुदान मंजूर करून ज्या शेतकऱ्यांची यादी आलेली आहे, ज्या शेतकऱ्यांचे
शेतकऱ्यांच्या यादीमध्ये नाव आलेलं आहे अशा शेतकऱ्यांची KYC जर पूर्ण झालेली असेल त्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे। याच्या व्यतिरिक्त या 15 जिल्ह्याच्या व्यतिरिक्त ज्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे त्या जिल्ह्यामध्ये अद्यापपर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळी अनुदान मंजूर केलेलं नाही, कारण की सध्या लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे। त्यामुळे लोकसभेच्या कोणत्याही निवडणुकीची जर आचारसंहिता सुरू असेल तर सरकारला कोणतेही अनुदान मंजूर करता येत नाही किंवा GR सुद्धा निर्गमित करण्यात येत नाही। परंतु आचारसंहितेच्या पूर्वी अगोदर जर कोणता GR निर्गमित झालेला असेल तर ते पैसे वाटपाची प्रक्रिया थांबत नाही, कारण की GR अगोदर निर्गमित झालेला असतो। तर मित्रांनो, अशा प्रकारचं दुष्काळी अनुदानासंदर्भात एक छोटासा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हा व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक पेजला पाहत असाल तर त्याला सुद्धा फॉलो करायला विसरू नका। तर मित्रांनो, तुर्तास थांबतो, तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।